जय हरी सखीनो. तर चला आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी सिंगल, कारण पुरत नाही म्हणून, बसत नाही म्हणून. तर बघा मी इथं उंची घेतलेली आहे 14.5 इंच, म्हणजे ते 14 इंच उंची आहे. अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे, वर शोल्डरमध्ये अर्धा इंच घेतलं आहे. तर बघा 5.5 इंच मी शोल्डर घेतलं आहे. मुंडा घेतला आहे 6 इंच. तर छातीचा चौथा भाग 10 इंच घेतलेला आहे. नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर बघा, तर जेवढी छाती भरते तेवढ्यापेक्षा अर्धा इंच कमी फक्त मी कमरेत घेते. तर बघा या पद्धतीनं मी इथं आखून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस लाईन आता आखून घेतलेली आहे आपण. तर 1.5 इंच पाठीमागचा मुंडा आणि समोरचा 1 इंच मुंडा, अशा पद्धतीनं बघा. मुंडा 6 आहे तर 3 इंचावरती मध्यावरती खून करून अशा पद्धतीनं थोडंसं खाली घ्यायचं आहे, की आपल्याला चुन्या येत नाहीत म्हणून. आणि अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे. तर 2.25 गळा घेतलेला आहे. 6.5 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीनं इथं मी आकार देऊन घेतला आहे गळ्याचा. तर बघा इथं मी 1 इंच इथं मी घेतलेला आहे आणि खाली 3.5 इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं प्रिन्स कटचा आपण आकार देणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं 2 इंच मी टक्सचं मार्जिन घेतलेलं आहे आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे वरून मी 10.5 इंचावरती. आणि अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हे 2 इंच आपल्याला पुढच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा इथं, आणि इथं जिथं 1/2 इंच मी टक्सचं इथं मार्जिन मी इथं गायब करणार आहे, तर तिथं पुढं घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन आखून घ्यायचे. तर बघू शकता हे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे पूर्ण पेपर. तर बघा इथं मी क्रॉस कटिंग केलेलं आहे. तर जेवढं वाढवलं आहे तेवढं मी पेपरमध्ये घेतलेलं आहे, पण आणखीन आपल्याला कपड्यावर पण वाढवायचं असते. तर बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण पेपर कटिंग करून घेतलेला आहे. तर जेवढं वाढवलेलं आहे ना तेवढं आपण इथं घडी घालून इथं मोडून घेऊया आणि राहिलेलं पाठीमागच्या भागात अशा पद्धतीनं कटिंग. पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला वाढवायचं नाही, पुढच्याच भागात फक्त वाढवून घ्यायचं आहे. तर बघा पुढचा गळा मी इथं कट करून घेणार आहे आता. तर इथं पुढच्या गळ्याला पण मी असा गोल पद्धतीनेच आकार दिलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा टाचणी काढून घ्यायची आहे आणि पाठीमागचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर पाठीमागचा गळा इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर 10.5 इंच मी पाठीमागच्या गळ्याची उंची ठेवलेली आहे. 2.25 इंच आपली रुंदी आहे गळ्याची. तर अशा पद्धतीने बघा खालच्या साईडला मी 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर बघा इथं मी असं पाठीमागच्या गळ्याची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. गोल गळाच आपण काढलेला आहे पाठीमागे पण. तर बघा अशा पद्धतीने पुढच्या भागाची आपण कटिंग करून घ्यायची. हा माझा पुढचा भाग आहे. तर तिथं बघा मी मुंड्याच्या तिथं 1/2 इंच कमी केलेलं आहे. तर मुंड्याचा आपला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ते 1/2 इंच जे आपण टक्ससाठी घेतलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे. मधला टक्स पण आपण कटिंग करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने माझे प्रिन्स कटचे 3 पार्ट तयार झालेले आहेत. आता मुंडा मोजून घ्यायचा आहे. बघा जेवढा मुंडा येते ना, तर 10.5 माझा मुंडा आलेला आहे. तर फक्त 1 इंच त्यातमध्ये कमी करायचा आहे आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा 10.5 मुंडा आलेला, तर 10.5 मुंडा आलेला आहे. तर 9.5ची आपण इथं बाहीची कटिंग करून घेणार आहे. पेपरची घडी घालून घ्यायची आहे. बघा बंद बाजू साईडनं 1 इंच आपल्याला मार्जिन सोडायचं आहे, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. आणि बघा या पद्धतीनं मी उंची घेतलेली आहे. तर बघा इथं मी बाहीची उंची टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने 1 इंच खाली सोडून समोरून आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे. आणि बघा मी बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तशाच पद्धतीनं बाही दाखवलेली आहे, वेगळी बाही नाही, त्याच पद्धतीनं आहे. तर तुम्ही त्याच पद्धतीने घ्यायची. तर बघा इथं दंडघेराचं पण आपण इथं टाकून घेणार आहे आणि वरून आपण जोडून घ्यायचं आहे ती मार्जिंगसाठी आणि बाही कटिंग करून घ्यायची. बाहीची मापं मी जास्त सांगितलेली नाहीत, कारण मी बाही कटिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तशीच बाही कटिंग आहे आपली. तर बघा इथं अशी मध्यावरती नॉच मारून पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे. कट करून मध्ये एक नॉच मारायचा आहे पुढचा भाग कळण्यासाठी. तर झाली इथं बाहीची कटिंग. तर आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीनं मी इथं सांगितलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपली प्रिन्स कटची कटिंग झालेली आहे. तर बघा इथं मी ठेवून घेतलेला आहे. कुठं वाढवायचं आहे ते सांगितलं, पुढच्या साईडला प्रिन्स कटला वाढवायचं आहे. आणि बघा मधला भाग जो आहे ना आपला गुंडीपट्टीचा, तो पण प्रिन्स कटच्या साईडला जिथं जोडणार आहे आपण तिथंच वाढवून घ्यायचं आणि कटिंग पण करून घ्यायची. जय हरी.